आज आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे याची कल्पना आहे तुम्हाला? काय काय भाजीपाला आहे? चवळी आहे, लालमाट आहे, मेथी आहे, पालक आहे, शापू आहे. छान आळू आहे बरं का, शेतकऱ्याचा माल आहे. हे का राहू द्या दादा. नाही घेऊन टाका ना, हिशोबाने जास्त नाही. अहो हिशोब वरचा बघतोच आहे की तुमच्या 10 रुपयाने काय नाही माझी प्रॉपर्टी संपायची. भरलं वांग करायचं मला. भरलं वांग ते 1 किलो द्या. कसं किलो आहे? 1 किलो 60 रुपये. आणि हे मसाले कसले आहेत कट्ट्यावर ठेवलेले? मी विकते ना, हा घाटी मसाला, मालवणी मसाला. पुढच्या वर्षी 30 वर्ष होत आहेत मला, मी हा. विकते त्याला. वा, म्हणजे जे मांसाहारी लोक आहेत त्यांना मिसळ खायची असेल तर ते मांसाहारी मिसळ पण तुम्ही ठेवली. ऐकलं होतं नाव, पण अपेक्षेपेक्षा तुमच्याकडे वेगळे मेनू. विशेष म्हणजे तुम्ही महाराष्ट्र गोळा केला एकाच जागेवर. एकाच जागेवरती तोच एक प्रयत्न चाललाय. हा हा. नमस्कार मंडळी, जिथे जाऊ तिथे खाऊच्या आजच्या भागात हा अण्णा तुम्हाला घेऊन आलाय भांडूपच्या एक अशा अस्सल कोपऱ्यात जिथे आल्यावर महाराष्ट्राच्या मातीचा आणि इथल्या मसाल्यांचा थेट झटका लागतो. आज आपण आलेलो आहोत भांडूपच्या प्रसिद्ध अशा हॉटेल मराठी झटका या ठिकाणी. नावासारखीच इथल्या प्रत्येक पदार्थाची चव एकदम झणझणीत आणि नादखुळा आहे. इथं खायला एवढं सगळं आहे की काय खाऊ आणि काय नको असं झालंय. चला तर मग या गावरान चवीच्या दुनियेत. राम राम शेठ. नमस्कार सर. ह्या एका छोट्या कोपऱ्यामध्ये आम्ही एक महाराष्ट्रीयन हा. माती हो. व परंपरा जपण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हो. आणि तुमची खूप आतुरतेने आम्ही वाट बघत होतो अण्णा. इंटेरियर छान आहे की वारली चित्र वगैरे बघून एक मराठी संस्कृतीचा अभिमान वाटला. जतन केली तुम्ही. एक मुंबईमध्ये हा. एक मराठी माणूस राहतात, हो पण परंपरा कोणी जपत नाही. हो. आम्ही तो एक जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बर. आणि मसाला आणि परंपरा हो. हे जपणं खूप गरजेचं आहे बरोबर. मुंबईमध्ये. हो. आपल्या मराठी माणसाला हे महाराष्ट्रीयन मसालेच आवडतात. त्याला पोट भरल्याशिवाय वाटत नाही ते खाल्ल्याशिवाय. इंटेरियर तर छान आहे, ऐकलंय पण छान, चव पण छान असणार आहे, पण ऐकून नाही आणि पाहून सुद्धा नाही. तुम्हाला माहिती अण्णा कुठली पण चव कधी सांगतो? खाऊन. तर आपण ते खाऊनच प्रत्यक्ष पाहू. सर तुम्हाला पहिले आता आमची मिसळ हा. जी आहे एक व्हेज मिसळ. हो. त्यानंतर मुंबईमध्ये प्रथमच चिकन मिसळ. वा. आणि एक आमचं एक ऑथेंटिक काहीतरी करायचा प्रयत्न केला, तो एक आहे मटन मिसळ. वा. ही तुम्हाला पूर्ण मुंबईमध्ये कुठेही भेटणार नाही. म्हणजे जे मांसाहारी लोक आहेत त्यांना मिसळ खायची असेल तर ते मांसाहारी मिसळ पण तुम्ही ठेवली. काय म्हणतात त्याला? मटन मिसळ. मटन मिसळ, हा. चिकन मिसळ, चिकन मिसळ आणि व्हेज मिसळ. दिसताना ते रंगबाज दिसते पण पाहून नाही शेट. मी खाऊनच खात्री करतो. आणि हे तांबे भरून काय ठेवले? त्यामध्ये आहे आपलं एक कोकम शरबत आहे, बर. जे आपण स्वतः बनवतो. हा. ही एक सोलकढी आहे, हा. ही पण आपण स्वतः बनवतो. मित्रांनो, गावाकडची जुनी आठवण झाली. त्या काळी असे ग्लासात भरून नव्हते मांडत, असं तांबे असायचे. पाणी द्यायचं झालं तरी तांब्यामध्ये, सरबत द्यायचं झालं तरी तांब्यामध्ये. तर आपण आता बोलण्यापेक्षा आपली चव घेऊ शाकाहारीची. फरसाणाची मिसळ आहे ना, ही खाऊन बघू. कांदा लिंबू शिवाय चव नाही बघा कशाला. महाराष्ट्रीयन थाळी म्हणलं की कांदा लिंबू पाहिजेच. आहे बरं का टेस्ट. फरसाण पण हा चवदार आहे त्यातलं. चिकन मिसळ वा. त्याचा प्रत्येकामध्ये आहे. फरसाण ह्याच्यासारखंच, फक्त त्याच्यामध्ये हा. आणि ह्याला जो रस्सा आहे तो आपण चिकनचा रस्सा. हा. ह्याच्या रस्स्याची चव ना आपल्यातून आहे. तुमची व्हेज मिसळ पण चांगली, पण ही चिकनमुळे ह्याच्यामध्ये अजून लज्जत वाढली बरं का. ह्याच्या जोडीला ठेचा दिलाय तुम्ही. ठेचा घालल्याशिवाय झटका बसत नाही. त्याच्याबरोबर आपला हा सेपरेट खिमा पण दिलाय, मिक्स केला त्यात तरी चालतोय. चिकननी मजा आली बरं का. ही कुठली म्हणे तुम्ही? ही आमची जादूची वाटी आहे. बर. खरंच जादूची वाटी. त्याच्यामध्ये काय काय? त्याच्यामध्ये पण फरसाण आहे हा. आणि किमा आहे. बर.
रस्सा, तो पण मटनचाच रस्सा आहे. मटनचा रस्सा. हा आणि मटन मिसळच नवीन कॉन्सेप्ट आहे. हो. अहो आम्ही पाहिलं तर नाही, ऐकतोय पहिल्यांदा. कशी वाटली आमच्या जादूच्या वाटीची चव? खरंच जादूची वाटी. या मटन रस्स्यामुळं गावाकडचा स्वाद आला. आणि हा बोकडा खिमा. खरंच ह्याच्यामध्ये झटका आहे बरं का, मराठी झटका. आणि नाव शोभते तुमचं. विशेष म्हणजे शाकाहारी सुद्धा मटकीच्या रस्स्यामुळं आपलातून चव आली तिला. काही लोकांना चिकन आवडतं, काहींना मटण आवडतं. मला दोन्ही आवडतं. नेहमी सांगितलं जातं कडधान्य खा, जीवनामध्ये गरजेचे. तुमच्या मिसळीच्या निमित्ताने कडधान्य माणसं खातात, प्रोटीन मिळतात माणसांना. हे काय? हे आहे आमचं ऑथेंटिक असं पाया सूप, जे तुम्हाला हाडं वगैरे हा. मजबूत करायला काम करतं. लिंबूनी एक लज्जत वाढते प्रत्येक पदार्थाची. वा, आहे ओरिजिनल चव आहे. मला कोल्हापूरची आठवण झाली. कोल्हापूरला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, त्या जोडीचा पाया सूप असतं बघा. पाया सूप असतं. आणि आणि रस्सा म्हणतो कुणी. म्हणजे तुम्ही आम्हाला कोल्हापूरच्या पण एक खाद्य संस्कृतीची आठवण करून दिली. प्रत्येक ठिकाणी काही तर काही प्रसिद्ध आहेच. पुण्यामध्ये मिसळ पण प्रसिद्ध आहे, पण शाकाहारी मिसळ. तुम्ही अजून काही मेनू ठेवले. हे कोकणातली सोलकढी आणि ही कोकम सरबत पण कोकणातला आहे. म्हणजे तुम्ही कोकण बी जमा केले. ह्याच्या जोडीला कोल्हापूरचे मी आणलेली खाद्य संस्कृती. बटाटा भजी, कांदा भजी ऐकलं होतं, पण बोंबील भजी ऐकतो मी पहिल्यांदा आणि पाहतोय पण पहिल्यांदा. येऊ द्या बरं शेठ. बोंबलाचे भजी, वल्ल्या बोंबीलची. बोंबील सगळ्यात लुसलुसीत मासा, मऊ. त्याला क्रंची बनवलंय तुम्ही. त्या क्रंचीमुळे ते टेस्ट आणि लज्जत फारच वाढलेली. ऐकलं होतं नाव, पण अपेक्षेपेक्षा तुमच्याकडे वेगळे मेनू. विशेष म्हणजे तुम्ही महाराष्ट्र गोळा केला एकाच जागेवर. भांडोपला तुम्ही मेट्रो मॉलला आला का नाही, तर हा मराठी झटका आहे ना, त्याच्या जेवणाचा जो सुगंध आहे ना, तोच तुम्हाला इथपर्यंत घेऊन येईल. कारण आम्हाला कोणी इथपर्यंत आणून नाही सोडलं. ह्या सुगंधाच्या दिशेनेच आम्ही आलो. आता ही पुरणपोळी. मित्रांनो, सगळे पदार्थ आपण खाल्ले, शेवट गोड झाला पुरणपोळीने. गावरान तुपाबरोबरच पुरणपोळी मिळालेली. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. सगळे पदार्थ खाऊन झाले, पुरणपोळीने गोड शेवट झाला. आम्हाला खाण्यात आनंद मिळाला. आपल्याला बी आनंद पाहिजे असेल तर तुम्ही कधी पण येऊ शकता. आणि नाव तर तुम्हाला माहितीच आहे, मराठी झटका. ओ दादा, राम राम. हा, राम 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 राम. बोला. शेतकरी दिसताय. होय, शेतकरीच आहे. काय काय भाजीपाला आहे? चवळी आहे, लालमाट आहे, मेथी आहे, पालक आहे, शापू आहे. आळू आळू 20 रुपयाला एक आहे. द्या, 2 पेंड्या द्या. हा, छान आळू आहे बरं का, शेतकऱ्याचा माल आहे. हे का? राहू द्या दादा. नाही, घेऊन टाका ना, हिशोबाने जास्त नाही. अहो, हिशोब वरचा बघतोच आहे की तुमच्या 10 रुपयाने काय नाही माझी प्रॉपर्टी संपायची. नाही ना, बरोबर माझ्या आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 10 रुपये टिप गेली, मला आनंद वाटणार आहे. बरोबर बरोबर आहे. चला, ओके. चलू का? हा, या या. बरंच भाजीपाला दिसतोय. हा, ही वांगी कोणतं आहे? ही कोणतं आहे? ती हे कोण- वांग वसायचं आहे. हा, भरताचं वांग वसायचं बर. आणि ते वांग नाशिकचं. भरलं वांग करायचं मला. भरलं वांग ते 1 किलो द्या. कसं हा, किलो आहे? 1 किलो 60 रुपये. द्या 1 किलो. द्या याच्यात. मंडळी, बराच वेळा आपण फूड रिव्ह्यू करत असताना इकडचा पिझ्झा चांगला, तिकडचं बर्गर चांगलं, असं म्हणत म्हणत कधी 500 तर कधी 1000 रुपये आपण खर्च करतो. तिथं 10 रुपयाचा कधी विचार करीत नाही. पण मंडईमधून शेतकऱ्याचा माल घ्यायचा म्हणलं
ही 10ची वस्तू 5 लाख कशी मिळेल या ठिकाणी आपण जीव तोडून घासाघीस करत असतो. आज आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे याची कल्पना आहे तुम्हाला? पाण्याचे एक थेंब नाही. प्रत्येक जण अपेक्षेने डोळे लावून बसलाय आकाशाकडे. आत्ता पाऊस पडेल, मग पाऊस पडेल. प्रत्येक शेतकरी विवंचनेत आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी काळ्या आईची कुशी सुकलेली आहे आणि हा शेतकरी आपल्या लेकराच्या ताटात 2 घास कसे येतील ह्या विवंचनेत आहे. मातीतून सोनं पिकवणाऱ्याचे हात आज आकाशाकडे अपेक्षेने बघत आहे. एखादा ढग जर चालला तर त्यातून पाऊस पडेल या अपेक्षेने तो वर बघतोय आणि तो जर ढग तसाच निघून गेला तर त्याच्या पूर्णपणे आशा सुद्धा मावळतात. कर्ज कसं फेडणार? लेकीचं लग्न कसं करणार? ह्या विवंचनेने आपला शेतकरी पोखरून गेलेला आहे आतून पूर्णपणे. मंडळी, ही आपण जी आता शेतकऱ्याकडून घेतली ती वस्तू नाही, माझ्या शेतकऱ्याच्या कष्टाच्या, घामाची, रक्ताची आणि रात्र जागलेली ही फळं आहेत. त्याची किंमत द्यायची आपल्याला. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस 10 रुपये टिप देतोच ना. पण ह्यात जर माझ्या बळीराजाला तुम्ही 10 रुपये सोडले तर त्याच्या चेहऱ्यावर आनंद वेगळा दिसेल. एवढं लक्षात ठेवा. त्याच्या 10 रुपयांनी तुमचा बँक बॅलन्स कमी होणार नाही, तुमची प्रॉपर्टी संपणार नाही, पण त्याचं समाधान जे असेल त्याचं एक वेगळंच मोल आहे. इथून पुढे लक्षात राहू द्या. कधी गेले मंडईमध्ये तर शेतकऱ्याच्या मालाची घासाघीस करू नका. हा जगाचा पोशिंदा जगला तरच आपण जगणार आहे. त्याच्या ताटामध्ये 4 घास आले तरच आपल्या ताटामध्ये घास येणार आहे. एवढं लक्षात राहू द्या. चला, मला पण आता भाजी बनवून खायची. येतो मी. मंडळी, आतापर्यंत आपण अनेक ढाब्यावर जेवलो, अनेक रेस्टॉरंटमध्ये जेवलो, अनेक हॉटेल्स, अनेक टपऱ्या, अगदी हातगाड्यावर सुद्धा खाल्ले, वेगवेगळ्या चव पाहिल्या. परंतु ह्यात एक जाणवलं, आपण हे सगळं पैसे देऊन खाल्लं. आज मी तुम्हाला अशा ठिकाणी नेणार आहे, अशी चव दाखवणार आहे की ती चव ठराविक जणांच्याच भाग्यात असते. पैसे देऊन कुठेही ती चव मिळत नाही. चला तर मग काय आहे ती चव, त्या चवीचा अनुभव घ्यायला चला माझ्या बरोबर. पाटील ताई, नमस्ते. अरे वा, तुम्ही आलात? हो, काय झालं, बाजारात आलो आणि ताजी वांगी दिसली, फ्रेश वांगी आणि आळूची पानं पण मिळाली. मग तुमची आठवण झाली, चला घेऊन म्हणलं ताईंकडे. काय मी काय आता करताय? वरली वांगी करते, हा. आळूचं फतफद करते, ज्वारीची भाकरी आणि भात, वा वा वा. मस्तपैकी बेत करते. हो, जेवून जावा, चाल. बसा. हो मित्रांनो, मी तुम्हाला येताना बोललो होतो की एक वेगळी चव तुम्हाला खायला नेणार आहे. ही जी चव आहे कुठल्या हॉटेलमध्ये विकत मिळत नाही. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आई, मुलगी, बहीण किंवा पत्नी, एक तरी गृहिणी अशी सुगरण असतेच. या गृहिणींच्या हातची जी चव असते ना, त्याला प्रेमाची, वात्सल्याची आणि संस्कृतीची फोडणी असते. ही कुठेही विकत मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला घेऊन आलेलं आमच्या पाटील ताईंच्या घरी भरल्या वांग्याची भाजी आणि आळूचं फतफद, जोडीदार ज्वारीची भाकरी आणि भात. भन्नाट चव घेऊ, कारण ही चव तुम्हाला कुठेही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये मिळणार नाही. ताई, कुकरच्या शिट्टीचा आवाज आणि त्या मसाल्याचा घमघमाट, मला हॉलमध्ये दमच निघाला. हो का? आणि हे मसाले कसले आहेत कट्ट्यावर ठेवलेले? हे मी विकते ना. हा, घाटी मसाला, मालवणी मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, गोडा मसाला. बर 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 बर.
कारण हे दुकानात किंवा कुठल्या हॉटेलमध्ये पाहिले नाहीत मी मसाले. नाही नाही, मी आता पुढच्या वर्षी 30 वर्ष होत आहेत मला, मी हा. विकते त्याला. वा, क्वालिटीमुळे घेणार. हा. त्याचा सुगंध चालला का एवढा? हो हो हो, आता नवीनच केलाय ना हा बर, घाटी बर, मसाला, बर. तो घातलाय आता ह्याच्यात हा. वांग्यात. ही मसाल्याची कंपनी करावी वाटली का अशी काय गरज होती त्याची? नाही नाही, काय झालं, माझ्या मिस्टरांची 97 साली बँक बंद पडली. बर. आम्ही डोंबिवलीला राहायला होतो हो. आणि मग मी म्हंटल मी करते काहीतरी. हा. आमच्याकडे म्हणे की नाही नाही नाही, आम्ही काय हा. करून देणार नाही, घरात दुर्लक्ष होईल. हो हो हो. तर मी म्हंटल नाही नाही, असं काय नाही होणार. हा. मग त्यांच्या सगळ्या अटी मान्य करून मी सुरुवात केली हो. आणि मग अशी माझी ती सुरुवात झाली. मग असं हो. करत करत आता हा. 40 किलो मिरच्या असतात माझ्या दरवर्षी. हा. वा. आणि हे लोणचं किती लागतं दरवेळी? लोणचं मला आता मी यंदा 9 किलो लोणचं घातलं. हा. ताई, तुम्ही स्वयंपाक कधी शिकला? मला लहानपणापासूनच आवड होती. आम्हाला शाळेत पाककला विषय होता. बर. तुम्हाला घरातून कोणी नाही शिकवलं? घरातून आईकडूनच शिकली ना हो मी, हो म्हणजे हो. पण शाळेत पण आम्हाला विषय होता हो, हो, हो. पाककला. मग तेव्हा आम्ही दुधी हलवा केलेला. तर हो. आमच्या एरवडकर टीचर होत्या ना, हो. त्यांनी मला आशीर्वाद दिला की उत्तम सुगरण होशील. आता मला सांगा, लग्न होऊन ज्या वेळेला तुम्ही सासरे आला हा. त्यावेळेला कसाही स्वयंपाक करा, प्रत्येकाची आवड वेगळी असते. हो तेच वांग कसं बनवलेलं आवडतं, कुणाला भरीत आवडतं, हो. कुणाला फोडीचं सुक्का आवडतं, कुणाला लोणच्यासारखं बनवलेलं वांग आवडतं. हा, बरोबर. मग ह्या आवडीनिवडी जपताना सासरे आल्यानंतर तुम्हाला काय अडचणी आल्या का? हो, आल्या ना. म्हणजे मला भाकरी येत नव्हत्या. हा. मी कशी मुंबईत राहिलेली ना, हो. विटीला पलटण रोड पोलीस स्टेशनला माझे वडील पोलीस होते. बर. गावाला कसं चुलीवरचा स्वयंपाक, बरोबर. ते आरावर भाकरी हो लावा, हो. ती पडायची माझी. इस्तू लागायचा, हा. हाय लागायची. हा. त्यामुळे ती काय यायचीच नाही. हो हो. मग नंतर यायला लागलं, म्हणजे सारवायचं, पुन्हा काला काढायचा, ते पण मला येत नव्हतं आधी बर, बर. सुरुवातीला. मिस्टरांना पण खूप खाण्याची आवड होती. हो हो. ते म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनवल्यावर त्यांना आवड होती आणि ते नेहमी म्हणायचे हा. की चांगलं झालंय. हा. मग चांगलं म्हटलं की आपल्याला प्रोत्साहन बरोबर आहे, मिळतं बरोबर ना, आहे. असं. हो. आता मी आळूची भाजी करणार आहे ना, हो. तर ती मालशी आजी म्हणून आहेत, त्यांची रेसिपी आहे ती. माणूस शेवटपर्यंत विद्यार्थी असतो, हा, हा. तशी सुगरण सुद्धा शेवटपर्यंत विद्यार्थिनी हो, स्वतःला हो, समजते. हो. मला सगळं येतंय म्हणणाऱ्या कुणीच हा, नाही. नाही नाही. हो मी आता मला येत असलं तरी मी 4 रेसिपी अजून बघते हो हो की हो. त्याच्यात नाविन्य काय असेल असं. तुमचा हा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक गृहिणीने यावा हा. आणि अशी चव प्रत्येकाच्या हातून रेंगाळावी, हो. हीच माझ्याकडून शुभेच्छा. अण्णा, आता तुम्ही बसा हॉलमध्ये, हो मी आळूला फोडणी देते हा. आणि मग तुम्हाला जेवायला वाटते. चालेल. हो. अण्णा, जेवण झालेलं आहे. हा. पोटभर जेवा. जेवणार त्यात काय वाद आहे का? वा वा सावकाश वा. जेवा. सावकाश जेवणार अगदी. सगळं आवडीच बनले म्हणल्यावर का नाही जेवणार? वा ताई, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, उगत नाही. वा. ह्याच्यामध्ये निश्चित चव नाही किंवा बनवणाऱ्यांनी स्वयंपाक बनवून रेसिपी तर केलेली नाही. त्या माणसाने त्याचा जिव्हाळा, वात्सल्य, प्रेम, ममता
त्याच्यामध्ये घातलेली. त्याच्यामुळे हा प्रत्येक घास आनंद देणार आहे आणि पचायला पण चांगला, अंगी लागाय पण चांगला आहे. कसा वाटला मंडळी आजचा एपिसोड तुम्हाला? हॉटेलच्या बाहेर पडून घराच्या उंबरठ्याच्या आत येऊन आपण चव पाहिलेली आहे. निश्चितच आजचा भाग पाहताना तुम्हाला तुमच्या आईच्या, पत्नीच्या, बहिणीच्या किंवा आजीच्या जेवणाची आठवण झाली असणार आहे. अशा सुगरणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरामध्ये आहेत, परंतु त्यांची ओळख फक्त त्यांच्या घरापुरतीच मर्यादित आहे. आता तसं होणार नाही, कारण ह्या महाराष्ट्रात लपलेल्या घराघरातल्या त्या चवीला आणि अन्नपूर्णाला आपण घेऊन येणार आहोत आपल्या नव्या कोऱ्या शो मध्ये, ज्यामध्ये आपण घेणार आहोत शोध महाराष्ट्राच्या चवीचा आणि त्या चवीच्या सुगरणींचा. तर भेटूया लवकरच नवीन भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा जिथे जाऊ तिथे खाऊ.